आणि राजकीय वर्तुळातून आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। विधान परिषदेची माहिती उमेदवार मागे घेणार नाही अशी आता माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल करण्यात आलेत आणि त्यामुळे माहिती उमेदवार मागे घेणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आहे। विधान परिषद आता निवडणूक अटळ असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्याचमुळे बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळलेली आहे। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी, माहिती उमेदवार मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी मांडलेली आहे आणि त्याचमुळे विधान परिषद निवडणूक आता अटळ आहे। सुनील काळे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुनील, आपण पाहतोय अजित पवार यांनी ही स्पष्ट भूमिका घेतली, आता पुढील गणित कसं असणार आहे? आपण बघतोय की 11 जागांसाठी 12 अर्ज आलेले आहे आणि त्यामुळे महायुतीचे जवळपास 9 उमेदवार रिंगणात आहे आणि महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणात आहेत। पण ज्या पद्धतीने अजित पवार यांनी भूमिका घेतली त्यामुळे 9च्या 9 उमेदवार जे आहेत ते महायुतीकडे संख्याबळ असल्यामुळे ते जिंकून येतील अशा पद्धतीचा दावा महायुतीच्या नेत्यांचा आहे आणि त्या संदर्भात अजित पवार यांनी भूमिका घेतली। त्यामुळे माघार कोण घेणार हा जो प्रश्न निर्माण झाला होता, जी चर्चा सुरू होती की माघार कोण घेणार, त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता मावळल्याचं दिसून येत आहे, कारण की महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार देण्यात आलेले आहेत। निश्चित सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे महायुती आता उमेदवार मागे घेणार नाहीये, अजित पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे। विधान परिषद निवडणूक आता अटळ आहे आणि 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाल्यामुळे आता बिनविरोध होण्याची शक्यता मावळलेली आहे।